ज्ञान देत असतात. गुरु म्हणजे कोण? तर जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, जे आपल्यासाठी सर्व काही करायला तयार असतात. आपला शिष्य तरबेज व्हावा म्हणून त्या शिष्यासाठी ते स्वतःचा समर्पण करून त्या शिष्याला पूर्णपणे तयार करत असतात. आणि आणि ही गुरुपौर्णिमा ही केव्हापासून प्रचलित झाली तर पूर्वीच्या काळी, म्हणजे खरं सांगायचं तर देववर्षी जे व्यास ऋषी आहेत त्यांना ही समर्पित आहे. आणि त्यासाठी तेव्हापासून म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा राम लक्ष्मणांना किंवा पांडवांना ही धनुर्विद्या जी शिकवली जात होती तेव्हापासून गुरु हा जो कन्सेप्ट आहे हा प्रचलित झाला. आणि खरं सांगायचं म्हणजे तिथून तो पुढं मानला जाऊ लागला. खरं तर त्या काळामध्ये गुरुची पूजा करणं ही खूप वेगळ्या पद्धतीने पूजा असायची. गुरुची रोज पाद्यपूजा करणं, त्यांचे पाय धुणं, त्यांच्या पायांना छान फुलं वाहायचं, गंध लावायच्या, अशा पद्धतीने आपल्यासमोर असलेल्या जिवंत रूपात असलेल्या गुरूंची पूजा करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जात होतं. परंतु आता काळ बदलला आहे आणि काळानुरूप गुरुसुद्धा बदलत गेलेले आहेत. गुरु कसा ओळखायचा? तर गुरु हा शिष्यांना समर्पित करणारा असला पाहिजे, शिष्यांना खरा भाव शिकवणारा असला पाहिजे, शिष्यांना सत्यता काय आहे हे पडताळण्याची परीक्षा घेऊन, त्यांना परीक्षा द्यायला लावून त्यांच्याकडून ते पडताळून घेणारा खरा गुरु असतो. आणि त्यासाठी तो गुरु देखील स्वतः सत्याच्या मार्गावर चालणारा असला पाहिजे. आता काय झालं आहे, आपण गुरु कुणाला मानतो हे फार महत्त्वाचं आहे. गुरु मानताना आपण नेहमीच गुरु कसा असला पाहिजे ह्याकडं आपलं लक्ष गेलं पाहिजे. आता स्वामी समर्थ हे आपले सगळ्यांचे गुरु आहेत. कुणाचे श्री गुरुदेव दत्त गुरु आहेत, कुणाचे साईबाबा गुरु असतील, आणखीन कोणाचे कोणी आणखीन गुरु असतील. शेवटी काय आहे, आपण ईश्वराला गुरु मानतो. ईश्वर हा आपला खरोखरच गुरु आहे, कारण तोच आपल्या सगळ्यांना सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करतो. आपल्यासाठी सगळं चांगलं जेवढं करता येईल तेवढा ईश्वराचा प्रयत्न असतो. अर्थातच त्याआधी आपण त्याचे शिष्य स्वतःला जर म्हणत असू तर शिष्यांनी सुद्धा गुरुच्याच मार्गावरती मार्गक्रमण केलं पाहिजे, तरच तो खरा शिष्य शोभतो. आता ही जी ज्योतिष तज्ज्ञांनुसार लोक जे आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी चुका करतात त्यांना कधीही जीवनात यश मिळत नाही. गुरुची जी वाणी असते त्यातला प्रत्येक शब्द तुमच्यासाठी भारी आहे. कधीही तुम्हाला गुरुच्या समोर स्वतःच्या संपत्तीचा तुम्ही गर्व करायचा नाही आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. गुरु हा सदैव आपल्याला आपल्या